महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन काल किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पार पडला आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या कालच्या सभेमधून सगळ्यांना सदस्य नोंदणीचं आवाहन केलं, ज्यामध्ये सर्वाधिक तरुण मतदारांना आकर्षित करा, त्याचबरोबर जिथं गर्दी असेल किंवा जिथं जास्त लोक असतील त्या ठिकाणी एक कॅम्प लावा आणि तिथे लोकांना सदस्य नोंदणीसाठी आकर्षित करा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं होतं। आणि त्याप्रमाणे आपण पाहतो की मुंबईसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मनसेचे आता हे कॅम्प लागलेले आहेत आणि मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा अभियान जो आहे तो आता सुरू झालेला आहे। 2019 साली अशा पद्धतीचं प्राथमिक सदस्य नोंदणीचं अभियान जे राबवण्यात आलेलं होतं, त्यानंतर आज पुन्हा एकदा ती सुरुवात झालेली आहे। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः आवाहन केलेलं होतं आणि आता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या बाहेर अशा पद्धतीने हे कॅम्प जे आहे ते लागलेले आहेत आणि तिथे नवीन लोक येत आहेत, सदस्य नोंदणी करतायत आणि जास्तीत जास्त लोकांना सदस्य नोंदणी कशा पद्धतीने करून घेता येईल हे मनसेच्या कार्यकर्त्यांपुढे आता आव्हान असणार आहे। तशा पद्धतीची कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। मुंबईसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीने सदस्य नोंदणीचं अभियान जे आहे ते मनसेकडून राबवण्यात जात आहे आणि गर्दीची ठिकाणं असतील किंवा जिथं सर्वाधिक वस्ती असेल त्या ठिकाणी मनसेकडून अशा पद्धतीने हे अभियान जे आहे ते राबवण्यात येणार आहे। आपण पाहतो की ज्यांनी सदस्य नोंदणी केलेली आहे त्यांना अशा पद्धतीचं एक आय कार्डसुद्धा ठिकाणी मिळतं, ते त्यांचं सदस्य नोंदणीचं एक प्रमाणपत्र आपण म्हणावं लागेल ती त्यांना दिलं जातं। आणि मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। किल्ले रायगडच्या पायथ्याशी त्यांनी स्वतः त्यांची सदस्य नोंदणी केलेली आहे। काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतःचा सदस्य नोंदणी किल्ले रायगडच्या पायथ्याशी केली, तुम्ही देखील तिथे केलेले आहे आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान राबवा अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं। त्यानुसार आजपासून अशा पद्धतीनं अभियान राबवले जात आहेत। कशा पद्धतीची येत्या काळामध्ये हे अभियान असणार आहे लोकांना जास्तीत जास्त आपल्याकडे पक्षाकडे आकर्षित करण्याचं? निश्चित मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रातली तमाम मराठी जनता आम्ही आव्हान केलं, काल सन्माननीय राजसाहेबांनी आव्हान केलं, त्यामुळे मराठी माणूस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी सदस्य नोंदणी करावी असं आव्हान आम्ही केलं आणि त्याला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय। आज ठिकठिकाणी म्हणजे शिवाजी पार्क असेल, मुंबईतल्या अनेक भागात, महाराष्ट्रातल्या अनेक भागात या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ केलेला आहे। फक्त राजकीय भूमिका म्हणून नाही किंवा पक्षासाठी म्हणून नाही, तर ज्यांचं मराठीवरती महाराष्ट्रावरती प्रेम आहे अशा लोकांनी या अभियानामध्ये जोडलं जावं अशा पद्धतीचं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे। तुम्ही महाराष्ट्रवासियांना काय आवाहन करताय की त्यांनी या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी? मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होतो किंवा जेव्हा जेव्हा त्याला डावलण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा वेळेला सगळ्यांना नाव आठवतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ह्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हात बळकट करावे आणि सगळ्या मराठी माणसांनी सदस्यत्व स्वीकारावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही इथे करतोय। इतरही पक्षांचा आम्ही अशा पद्धतीने सदस्य नोंदणी जेव्हा होते तेव्हा पाहतो की पुढच्या काळामध्ये निवडणुका असतात त्यावेळेला ही लगबग सुरू होते। आता सगळ्याच निवडणुका जवळपास संपलेल्या आहेत आणि मनसेची आत्ता सदस्य नोंदणीची ही भूमिका कशा पद्धतीची वाटते? येत्या काळात काय नेमकी ध्येय धोरणं पक्षासाठी ठेवलेली आहेत जेणेकरून ह्या जास्तीत जास्त पक्षाशी? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा काही फक्त निवडणुकीपर्यंत पक्ष नाहीये, निवडणूक व्यतिरिक्त सुद्धा सातत्याने मराठी माणसासाठी काम करणारा हा पक्ष आहे। जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे लाथ बसली पाहिजे साहेबांचं ब्रीद वाक्य आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो। मनसेचा कोर वोटर जो राहिलेला आहे तो तरुणाई आहे आणि जास्तीत जास्त तरुणाईला कशा पद्धतीने आपण आवाहन करतोय त्यांना या सगळ्यामध्ये जोडून घेण्याचं? आम्ही नुसतं तरुणाई नाही तर महिला असतील, पुरुष असतील, जे मराठी भाषेवर प्रेम करणार आहेत, जे महाराष्ट्रावर प्रेम करणार आहेत, जे मराठीवर प्रेम करणार आहेत त्या सगळ्यांना आम्ही हे आव्हान करतो। आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या मैदानाच्या बाहेर अशा पद्धतीने ही सदस्य नोंदणी केली जाते आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेमध्ये मिळत असल्याचं सुद्धा मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात येतं आहे। काही महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी होत आहेत आणि अशा पद्धतीचं सदस्य नोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला जे आय कार्डच्या साईजचं जे एक प्रमाणपत्र आहे ते सुद्धा दिलं जातं आहे। त्यांच्या वतीनं सगळी माहिती त्या फॉर्मवरती भरून घेतली जाते आणि त्यानंतर प्राथमिक सदस्यपदाची नोंदणी ही पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला, संबंधित व्यक्तीला अशा पद्धतीने हे कार्ड जे आहे ते दिलं जातं आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सहभागी व्हा, सदस्य व्हा अशा पद्धतीचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्यानंतर आज सकाळपासून अशा पद्धतीचे हे कॅम्प मुंबईसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये लागलेले आहेत। त्यामुळे पुढचे काही दिवस अशा पद्धतीनं सातत्यानं या अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांना या मोहिमेमध्ये जोडून घेण्यासाठी मनसेच्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ही मोहीम महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे। कॅमेरामन आदिलसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.